नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे गाजरचा हलवा आणि ही एकदम चविष्ट आणि एकदम दाणेदार बनते। 10 लोक आरामात खाऊ शकतात बिकॉज मी 1 किलो गाजर घेतलेला आहे। पण त्याआधी माझ्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। 1 किलो गाजरला मी धुवून घेतला मस्तपैकी, त्याच्यानंतर त्याची साल काढून घेतली। साल का काढतात ह्या गाजरची? कारण की यामध्ये माती असते जी हलवा बनवल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जाणवते, म्हणजे आपल्याला हलवा खाताना चरचरीतपणा जाणवतो, म्हणून मी त्याला पूर्ण टवटवीत करून घेतलं। मी किसणी घेतली आणि ही किसणी का घेतली? कारण की ह्याला धार मस्त असते, जेणेकरून पटकन माझं 1 किलोचा जो गाजर होता तो पटकन 15 मिनटात किसून रेडी झाला। सो नॉर्मली गोलवाली किसणी असते मोठी, त्याला थोडा वेळ लागतो, म्हणजे माझ्याकडे जी आहे त्याला धार नव्हती आणि ह्याच्याने जेव्हा किसून बघितला पटकन 15 मिनटात माझं काम झालं। सो त्यानंतर मी घेतला पॅन, त्याच्यामध्ये असंच नुसतंच आपल्याला गाजर पूर्ण सगळे ओतायचे असतं। जे पण आपण किसलेला असतो ना गाजर तो सगळा घालायचा आणि घातल्यानंतर 5 मिनटं थांबायचं, जोपर्यंत त्याच्यामध्ये गॅसचं गरमाहट येत नाही तोपर्यंत। त्याच्यानंतर त्यामध्ये घालायचा 1 मोठा चमचा असा गाईचं तूप। तुम्ही बघू शकता मी जरा मोठा चमचा, कारण की मी यापुढे नंतर तूप घालणार नाही आहे। सो हे मोठा चमचा एकदम ॲप्रोप्रिएट आहे पूर्ण। आणि हे मी का आधी घालत आहे? जेणेकरून माझ्या गाजरला पूर्णपणे मस्त खमंग वास सुटतो। आणि त्याच्यानंतर मी घातलेलं आहे 1 कच्चं अमूलचं दूध, पूर्ण अर्धा लिटर, कारण की आपल्याला कच्चं दूधच लागतं, त्यामध्ये असं गरम केलेल्या दुधाची वगैरे गरज नाही, तुम्ही बघू शकता। आणि त्याला ढवळून नॉर्मल ठेवून द्यायचं झाकण लावून। सो ते हळूहळू त्याच्यामध्ये शिजत राहील आणि ही प्रोसेस करायला खूप जास्त वेळ लागतो। जवळजवळ मला 5 ते 6 वेळा चेक करावं लागलं की दूध आटलं की नाही। दूध संपूर्णपणे आटायला पाहिजे आणि दूध म्हणजे आटायला येईस तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी घडी उघडते आहे, थोडंसं हलवते आहे, पुन्हा बंद करून ठेवते आहे, जोपर्यंत नंतर मी घेतलेला आहे गूळ। पटकन मला जेव्हा कळालं की हां आत्ताचं स्टेज आलेला आहे की दूध हळूहळू आटत आहे, तर मी पटकन आपलं गूळ किसून घेतला। त्याच्यानंतर मी मनुके घेतले, वेलची घेतली, पिस्ते घेतले आणि काजू हे घेतलेलं आहे। काजू पण तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे काजू अवेलेबल नव्हता म्हणून मी बदामच घातलेला आहे। सो तुम्ही काजू असेल तर काजूही घालू शकता, त्याच्यानेसुद्धा मस्त चव येते। मी श्रेड करून घेतले, त्यानंतर मी पुन्हा एकदा चेक केला, कारण की कसं आहे ना, गाजरचा हलवा लागता कामा नाही खालून, म्हणून त्याला घडी हलवावं लागतं। सो जवळजवळ हे मी 5 ते 6 वेळा केला, तुम्ही बघू शकता। आत्ता थोडंसं दूध अजून राहिलेलं आहे मधल्या बाजूला। काय करायचं, मध्ये स्पेस सोडायची आणि मध्ये जर तुम्हाला दूध दिसलं म्हणजे ते दूध आटलेलं नाही आहे। सो ते थोडंसं दूध राहिलेलं, तेव्हा मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेतला, तुम्ही बघू शकता। आणि गूळ घालून सुद्धा त्याच्यामध्ये अजून पाणी निर्माण होतं, ते पण पाणी सुकायला पाहिजे, म्हणून थोड्या वेळासाठी थांबायचं। पटकन ते सुकेपर्यंत मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले, म्हणजे नुसतं बदाम घालून घेतला आणि वेलचीची पूड घालून घेतली, जेणेकरून त्याला वास यायला पाहिजे चांगला। थोडा टाईम झाला आणि बघितलं तर पाणी सगळं आटायला आलेलं आहे। त्या स्टेजला मी घातलेलं आहे मनुके, जे आपले राहिलेले होते, कारण की मनुका मी लास्टलाच घालते, त्याच्याने अजून चव येते, नाहीतर मग मनुके शिजले जातात त्यामध्ये आणि त्याचा जो आंबटपणा असतो ना तो लागत नाही। सो आणि मी एकदम लास्टला घातलेला आहे आपलं मावा। मी 100 ग्रामच मावा घेतलेला आहे, 1 किलो गाजरला मी 100 ग्राम मावा घेतलेला आहे आणि तो मी पूर्णपणे मिक्स करत आहे, तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा ह्याच्याने मावा घातल्याने पूर्ण सुकून जातो, तो चांगला होतो, टेस्टी बनतो। सो नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा, पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि केल्यानंतर मला नक्की कळवा की कसा झाला करून तो, कारण की हा एकदम चिकटही होत नाही आणि मस्त